सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उत्तम दर्जा, गुणवत्ता व विश्वासाचे अतूट नाते म्हणजेच ठक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. भूकंपरोधक व ग्राहकांच्या गरजेनुसार बांधकाम क्षेत्रातील एकमेव नाव ठक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. महाबळेश्वर पाचगणीला जोडणाऱ्या सुरूर पोलादपूर राज्य महामार्गावरील जीवन प्राधिकरणाचं डिस्ट्रीब्युशन वॉल अक्षरशः वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनला असून जीवन प्राधिकरण मात्र गांधारीच्या भूमिकेत. पाहूया सविस्तर बातमी. गेले अनेक वर्षापासून जीवन प्राधिकरणाचा डिस्ट्रीब्युशन वॉल हा या मार्गावर आहे. रस्ता रुंदीकरणानंतर हा वॉल रस्त्यालगतच आला, त्यामुळे दोन्ही बाजूंकडून वाहनं आल्यास या वॉलमुळे वाहन चालकांना हमखास फटका बसत आहे. रात्रीच्या सुमारास तर समोरून येणाऱ्या वाहनांना वाट देताना या वॉलवरून गेल्यास वाहनाच्या टायरचे नुकसान होऊन चालकांना याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. बोला. नमस्कार. आज आपण आलो आहोत पाचगणी येथील राज्यमार्गाच्या कडेला असणाऱ्या जीवन प्राधिकरणाच्या वॉलवर. आपण पाहू शकता हा वॉल कडेला असल्यामुळे इथे वारंवार अपघात होत आहेत, त्यामुळे पर्यटकांना त्रास सहन लागत आहे. कासोडे पाचगणी येथे वाई महाबळेश्वर रोडवर महाई सेवा केंद्र चालवतो. या ठिकाणी या रोडवरून जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांचे खूप नुकसान होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मेन रोडलाच एक वॉल आहे. त्या मध्ये टायर फसून पंक्चर होण्याचे रोजचे प्रकार आहेत आणि खूप ॲक्सिडेंट होण्याचा इथे चान्सेस भरपूर आहेत. खूप इथे येणाऱ्या पर्यटकांना याचा खूप नाहक त्रास होत आहे. तरी कृपया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याकडे त्वरित लक्ष देऊन त्या वॉलचा बंदोबस्त करावा ही विनंती. याबाबत जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी PWDकडे बोट दाखवले. या वॉल संदर्भात काहीच करू शकत नाही असे सांगतानाच PWDने रस्ता 1 ते 1.5 फूट उंच वाढवल्यास ही समस्या सुटेल असे सांगितले. मी विचारलं ह्यांना आपलं जे काम करतात ना त्यांना, तर पहिला आहे ना त्याला हे केले होते बरं का. मग ते तुटा लागले, मग त्याच्यावरती जाता जाता चाक त्याच्यावर जायचा, मग ते वाल वाकडं व्हायची, असं होत होता. तर मग पुन्हा काही जमिनीच्या लेवल पर्यंत त्याला काय एक पाईप आपण टाकतो, तर पाईप वगैरे काय टाकून देता येतं का बघतो. पण जमिनीच्या खाली नाही, तुम्ही जर पाईप टाकला तर तो काय होणार, परत तो वाहनाला अडथळा होणार. परत ते जमिनीच्या खाली घेता येईल आपल्याला. नाही, खाली घेता येत नाही, कारण पाईप आहे ना, पाईप आपण मध्येच खाली घेता येत नाही, त्याला पाईप आहे ना ते. मग तिथं काय केलं पाहिजे? मग तिथे काय चेंबरच बांधलं पाहिजे. चेंबर बांधलं तरी पण अडथळा निर्माण होणार नाही. चेंबर तुम्ही बांधला की मग मोठा अडथळा निर्माण होणार ना. त्यापेक्षा हाय हे मागे बांधले होते बनसुडे असताना वगैरे, मग त्यावेळेला असं अडचण निर्माण व्हायला लागले म्हणून सोडले. निदान आता तेवढी तरी होत नाही, त्यापेक्षा कमी झाला आता. नाही, पण आता पूर्वी अपघात होत होते, आता गाड्याचे टायर पंक्चर होतात ना, तिथे दिसत नाही म्हणून. तर तो जमिनीच्या खाली नाही घेता येणार का आपल्याला? नाही, टेक्निकली नाही घेता येत. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? मग काय आता थोडस यांचं नगरपालिकेचं रोड वगैरे वाढलं समजा, एखादा त्याने ते कुणाचं हद्दीत बघायला पाहिजे, PWDच्या हद्दीत आहे का त्याने. मग मग त्याने एखादा रोडचं काम वगैरे काढलंय त्याने, त्यावेळेला ऑटोमॅटिक 1 फूट वाढतो, परत मग त्यावेळेला खाली जाते आपले. हा पर्याय आहे त्याला, म्हणजे चांगला पर्याय, म्हणजे टेक्निकली तो सूट पण होते. कसं झालंय की पहिला ज्या वेळेला लाईन होते त्यावेळेला रोड छोटा होता. तिथं रोड असा वरती तुम्हाला घेता येणार नाही का तेवढासा? तिथं काहीतरी स्पीड ब्रेकर केला किंवा काय केलं तेवढ्या ह्याच्यात, तर स्पीड ब्रेकर केलं तरी पण काय होणार आहे, टेक्निकली तसं सूट होणार नाही तिथं. बोलले आता त्यांचं ते माडापर्यंत रोड करणार आहे ना त्याने, वरपर्यंत. कधी होणार रोड? त्यांचं चालू आहे, जोरात चालू आहे. एस्टिमेट बनवणं, हे करणं ते करणं सुरू आहे. ते 4 लेन करणार आहे ना, काहीतरी मोठा रोड करणार आहे.
त्यावेळेला काय लाईनी आपली फार लाईनी पण त्यांच्या हद्दीत काही येत असेल तर शिफ्टिंग करावं लागणार आहे त्यावेळेला. एखाद्या वेळेस त्यावेळेला करताय मुळात त्यांचं हेच होणार आहे, म्हणजे त्यांचं मार्गदर्शन कसं राहील पीडब्ल्यूडीचं त्यावेळेला कसं होईल. जीवन प्राधिकरणाने PWD कडे बोट दाखवत आपली जबाबदारी झटकली आहे. चौपदरीकरणाचे काम केव्हा सुरू होणार आणि PWD केव्हा हा रस्ता 1 ते 1.5 फूट रस्ता उचलून घेणार हा एक प्रश्नच आहे. मात्र एक नक्की की रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या मागील ऑलचे शुल्क काष्ट सध्या तरी दूर होणार नाही.